सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण आदित्य मेघना या कथेचे आधीचे 8 भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर ते सर्वांनी आधी पाहावेत. मागील भागात थोड्याच वेळात हॉटेल पॅलेसला कुणाल येतो आणि तो हॉटेलच्या आत येतो आणि बघतो तर अमृता आणि आदित्य त्याचीच वाट बघत असतात. आणि तो अमृताला तिथे बघून आश्चर्यचकित होतो, कारण त्याला ते अपेक्षितच नसतं की ती तिथे असेल म्हणून. आणि त्याची पावले जागीच थांबतात. तो पुन्हा मागे वळणार तोच आदित्य त्याला आवाज देतो, कुणाल थांब आणि इकडे ये. तसा कुणाल पुन्हा मागे वळतो आणि आदित्य जवळ जातो. आता कुणाल तसाच आदित्य आणि अमृताच्या टेबल जवळ येतो. ये ना कुणाल, बस, आदित्य म्हणतो. नाही, मी निघतो, आपण मीटिंग विषयी नंतर बोलू, कुणाल असं म्हणतो. काय झालं कुणाल? आता आलाच आहेस तर बोलून घेऊ ना. आधीच खूप उशीर झालाय रे मीटिंग डिस्कस करण्यासाठी. त्यात आता परत तू गेलास तर डील कॅन्सल होऊ शकते. तुझं लग्न काय मोडलं, त्यानंतर तू कंपनीशीच काय तर आमच्याशी कोणता संबंध ठेवला नाहीस. त्यामुळे कितीतरी मीटिंग्स लँडअप पडल्या आहेत आणि किती प्रोजेक्ट प्रोसेसिंगमध्ये पडले आहेत. किती काम बाकी राहिले. अशी कामं सोडून दिली तर आपल्याच कंपनीचं नुकसान होईल ते वेगळंच, पण बदनामीही होईल. आणि सध्या आपल्या या फील्डमध्ये किती कॉम्पिटिशन सुरू आहे हे मला तुला नव्याने सांगायला हवंय का? एखाद्या डीलला थोडा उशीर झाला तर समोरची पार्टी आपल्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवणार नाही. हातातून एखादी डील निघून जाणं म्हणजे कंपनीचं किती मोठं नुकसान आहे हे तुला माहीत आहे ना? नसेल माहीत तर तुझ्या वडिलांना विचारून घे. आणि ते पण एवढ्यात ऑफिसला आले नाहीत. काय चाललंय नक्की तुमचं? तुम्हाला आपल्यात पार्टनरशिप तशीच ठेवायची आहे ना? की तुम्ही काही तुमचा डिसिजन घेतलाय तुमचाच? तुमच्या अशा वागण्यामुळे आईला, मला आणि पप्पाला कंपनीचा कोणताच डिसिजन घेता येईना, कारण त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व आहात आणि आम्ही सगळे डिसिजन एकटेच घेऊ शकत नाही. आणि घेतला तर ते तुम्हाला मान्य असतील नसतील त्याहून परत आपल्यात वाद नको, आदित्य कठोर शब्दात त्याला म्हणतो. आता कुणाल फक्त त्याचं बोलणं खाली मान घालून ऐकत असतो. अरे कुणाल, मी तुझ्याशी बोलतोय, काहीतरी बोल. आदित्य आता खूप चिडून त्याच्याशी बोलतो. आदित्य, मला पप्पांनी एवढ्यातल्या कोणत्याच डीलविषयी काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे सॉरी. आमच्याकडून लेट झालं असेल तर. पण सध्या पप्पांची तब्येत ठीक नाहीये म्हणून ते इतके दिवस ऑफिसला आले नाहीत. कुणाल म्हणतो. काय? काकांची तब्येत खराब आहे? आणि कुणाल, तू आम्हाला काही सांगितलंही नाही याबद्दल? की तसं काही कळवायची गरजही वाटली नाही तुम्हाला? आणि याचं कारण कळेल का मला? आदित्य पुन्हा रागात चिडून विचारतो. तसा कुणाल अमृताकडे एक कटाक्ष टाकतो आणि आता आदित्यला काय आहे ते समजून जातं. बरं, काकांची काळजी घे नीट आणि त्यांना बरं वाटल्यावर ऑफिसला यायला सांग. आणि हां, ते जोपर्यंत ऑफिसला येत नाहीत ना तोपर्यंत तू तरी त्यांचं ऑफिसचं काम सांभाळ बाबा. आणि मी तुमच्या ऑफिसला आपल्या या नवीन प्रोजेक्टसाठी एक पर्सनल असिस्टंट अपॉइंट करतोय लवकरच. 2 ते 3 दिवसात इंटरव्ह्यू घेऊन अपॉइंट करतो, तसं कळवतो तुला, आदित्य म्हणतो. अरे आदित्य, पण त्याची काही गरज नाहीये रे, मी पाहिल ना एकटा सगळं, कुणाल म्हणतो. नाही हा कुणाल, आधीच खूप लेट झालाय सगळ्या गोष्टींना, त्यात तू एकटाच काय काय करशील रे? तुला हेल्प लागेलच ना कोणाची तरी. काही दिवसांसाठी फक्त तुझ्या ऑफिसला राहू देत, लागलं तर नंतर मी परत आमच्या ऑफिसला त्या व्यक्तीला जॉईन करून घेईल, आदित्य म्हणतो. आता कुणालचा पुरता नाईलाज झालेला असतो. त्याला आदित्यला कोणत्याच गोष्टीसाठी नकार देता येत नाही, त्यामुळे तो शांततेत होकार भरतो. कुणाल, आता आपण डिस्कस करायचं का डीलचं? आदित्य म्हणतो. ऐक ना आदित्य, मी उद्या सकाळीच ऑफिसला येतो लवकर, तेव्हा काय असेल ते बोलून घेऊ ना आपण. आपण पप्पाला घेऊ लागलं तर कॉन्फरन्स कॉलवर, म्हणजे काय असेल ते बोलून घेतील. त्यांचाही काही निर्णय असेल ना, त्यामुळे आपण उद्या या डीलविषयी डिस्कस करू, कुणाल म्हणतो. बरं ठीक आहे, चालेल,
पण उद्या लवकर या ऑफिसला, विसरू नकोस अजिबात, आदित्य म्हणतो. आता हे सगळं बोलणं चालूच असतं, पण कुणालचं सगळं लक्ष अमृताकडेच असतं. तो तिला निरखून निरखून बघत असतो. आता त्याला तसं तिच्याकडे बघताना बघून आदित्य मुद्दामून आवाज करतो. तसा तो गोंधळून इकडे तिकडे बघू लागतो आणि अमृता बिचारी इतका वेळ फक्त शांत बसून ते दोघांचं बोलणं ऐकत असते. काय बोलण्यासाठी आणि विचारण्यासाठी, कशासाठी कुणालला इकडे बोलवण्याचा एवढा मोठा घाट घातला होता आणि आदित्यचं काय तर वेगळंच काहीतरी चाललं होतं. तिला तर काही कळतच नव्हतं. आणि आता मुद्दामून आदित्य अमृताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, अमृता बेबी, तुला काही खायचंय का अजून? तुला काही हवं असेल तर मला सांग, मी मागवतो. आणि आता हे सगळं अमृतालाही अपेक्षित नव्हतं आणि कुणाललाही. आणि अमृता आदित्यच्या तोंडाकडे आश्चर्याने बघते. तिला तर 440चा व्होल्टचा जसा झटका लागतो ना, आणि तो लागल्यावर माणूस जसा सुन्न पडतो, तशी ती काही वेळासाठी सुन्न पडली होती. काही वेळासाठी तिचं सर्वांग बधीर झालं होतं. तिला आदित्यच्या अशा वागण्यावर हसावं की रडावं काहीच कळत नव्हतं. आणि तो पुन्हा तिला अजूनच जवळ ओढत डोळा मारत म्हणतो, सांग ना डार्लिंग, काही ऑर्डर करायचं का? आणि कुणाल, तू काय घेशील? काय मागू तुझ्यासाठी? सांग बरं. आता कुणालला तिला आदित्यच्या इतकं जवळ बघून कसं तरीच होतं आणि त्याची नजर सारखी सारखी त्याने तिच्या खांद्यावर टाकलेल्या हाताकडे जात असते आणि मनातच त्याला खूप वाईट वाटत असतं आणि प्रचंड रागही येत असतो. आणि बिचारी अमृता तर काही वेळासाठी धक्क्यातच गेलेली असते की आदित्यला नेमकी झालंय काय, तो असा का वागतोय, आणि तेही कुणालसमोर. तो विसरला का इथे मेघनाही आहे आणि तिने त्याला असं माझ्यासोबत बघितलं तर? आदित्यचं नेमकं चाललंय काय? काय शिस्तय त्याच्या डोक्यात? नाहीतरी आहेच खूप खुरापती दिमागाचा. ती मनातच स्वतःशी बोलत असते. आणि आता अमृता मुद्दामूनच हसत आदित्यकडे बघते आणि त्याला नजरेनेच त्याचा हात तिच्या खांद्यावरून काढ असं खुणावते. पण ऐकेल तो आदित्य कुठला? तो तर मुद्दामूनच अजून तिच्या खांद्याला आवळतो. आणि आता कुणालला तिथे बसणं अशक्य होतं. त्याला असं आदित्य आणि अमृताला जवळ बघणं ऑकवर्ड होत असतं. त्यामुळे तो उठतो आणि आदित्यला म्हणतो, मी निघतो, उद्या भेटू. अरे थांब कुणाल, काय झालं? अमृता कुणालला म्हणते. तसा तो जागीच थांबतो. काही नाही, मी जातो. तो तिच्याकडे न बघताच म्हणतो, का जाशील तू? आता तिने असं म्हटल्यावर तो आश्चर्याने अमृताकडे बघतो. अमृता, का म्हणजे? मला कळलं नाही, कुणाल म्हणतो. म्हणजे तुला चांगलंच माहिती मी काय म्हणते ते. तुला असं मला आणि आदित्यला जवळ बघून कसं तरी होतंय ना, म्हणूनच चाललाय ना तू इथून? सांग ना कुणाल, मी काही खोटं बोलते का चुकीचं बोलते? अगं अमृता, सॉरी, तो ततप करत म्हणतो. सॉरी कशासाठी? तू मला भर लग्न मंडपात लग्न न करता सोडून गेलास म्हणून, की माझं आदित्यशी लग्न झालं म्हणून? आणि तुला जायचंय ना इथून आत्ता, तर जा, पण त्याच्या आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तू मला लग्नात असं सोडून का गेलास? अमृता रागात आणि तावातावात त्याला प्रश्न विचारते. ते पप्पा 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 काय? बोल कुणाल, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. अमृता आता हातगैला येऊन त्याला विचारत असते आणि तो शांत बसून फक्त तिची ती अवस्था बघत असतो. आता तिला सहन होत नाही आणि ती झटकन उठून कुणाल जवळ जाते आणि त्याची कॉलर पकडते आणि त्याला विचारते, का केलंस तू असं माझ्या संग? का गेलास मला असं सोडून? सांग ना, प्लीज सांग ना. बोलता बोलता तिला दम लागत असतो. डोळ्यातून सळसळ पाणी येत असतं. जोराजोराने ती धापा टाकत असते. तोंडातून नीट शब्द निघत नसतात. अडखळत बोलत असते. आणि आता हे सगळं बघून आदित्यला खूप वाईट वाटत असतं. आणि आता कुणाल पुरता गोंधळून जातो. तो खूप घाबरतो अमृताला असं बघून. तिची अवस्था खूप वाईट झालेली असते आणि ती आता खूप मोठमोठ्याने रडायला लागते. बोल ना कुणाल, काहीतरी सांग ना, का केलं तू असं? काय चुकलं होतं रे माझं? काय चूक झालती माझी अशी? काय गुन्हा केलता मी असा? तुझ्यावर मनापासून खरं प्रेम तर केलं होतं ना, हाच गुन्हा होता का माझा? माझे बाबा तुझ्या पप्पांना सगळं तर देत होते ना रे, तुमच्या अटीनुसार.
तुमच्या सर्व डिमांड पूर्ण करत होते ना रे ते, तरी तू मला सोडून गेलास का? मला कळलं पाहिजे. तिने अजूनही त्याची कॉलर सोडलेली नसते आणि आता आजूबाजूचे लोक थांबून हे सगळं बघत असतात. आता तिला भुरळ येते आणि तिची त्याच्या पकडलेल्या कॉलरची पकड थोडी लूज होते. ती खाली पडणार तोच आदित्य तिला पकडतो आणि अमृताला त्याच्यापासून वेगळं करतो. तिला खुर्चीवर बसवतो, तिला पाणी देतो, पण ती पाणी प्यायला नकार देते. तरी तो पुन्हा तिला पाणी देतो आणि म्हणतो, शांत हो अमृता, सांगेल तो सगळं आपल्याला. तसं जाऊनच देणार नाही मी त्याला इथून. आता ती त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास घेते आणि गडबडून घट्टा पाणी प्यायला जाते. पाणी पिता पिता सगळं अंगावरच सांडत असते. तिची खूप धांदल उडालेली असते, खूप रेस्टलेस फील करत असते ती. आणि आता तिची ही सगळी अवस्था मेघना लांबूनच बघत असते. तिला तिच्याजवळ यायचं असतं, तिला सावरण्यासाठी, पण आदित्यने मेघनाला लांबूनच डोळ्यांनी इशारा केलेला असतो, इकडे येऊ नकोस. आणि आता ती नाईलाजाने तिथेच उभा राहून फक्त होणारा हा तमाशा बघत असते. आता अमृता पुन्हा कशीबशी सावरत उठते, पण तिच्या अंगात कसलाच त्राण उरलेला नसतो. ते पाहून आदित्य तिला पुन्हा एका खुर्चीवर बसवतो आणि हाताची घडी घालून एक डॅशिंग लुक देऊन कुणालसमोर जाऊन उभा राहतो आणि त्याला म्हणतो, पाहिलंस ना अमृताची अवस्था? अजून पाहिली नसेल तर नीट डोळे उघडून बघ, काय अवस्था झाली तिची. तू लग्नाआधी तिच्यावर प्रेम करत होतास ना? तशी स्वप्न दाखवली होतीस तिला. मग काय झालं त्यांचं? तुला काय वाटलं रे? आमचं लग्न झालं म्हणजे मागचं सगळं विसरता येतं? ते पण इतक्या लवकर आणि इतक्या सहज? प्रेम म्हणजे तुला खेळणं वाटलं का? अरे वेडी झाली ती तुझ्यासाठी. आमचं लग्न झालंय फक्त ते समाजासाठी, ते पण फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या वडिलांमुळे आणि त्यांच्या फक्त एका हट्टामुळे. आणि तो पण पूर्ण करत होते ना रे ते सगळं. मग काय झालं असं? बोल ना, का बसलाय असा मुग गिळून? अमृता आणि मी फक्त नावासाठी नवरा बायको आहेत, पण आमच्यात तसं कोणतंच नातं नाहीये. कारण माझं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मी अमृताला बायको म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही, आदित्य म्हणतो. त्यामुळे काय खरं काय खोटं ते लवकरात लवकर सांग, म्हणजे आम्हाला काही डिसिजन घेता येईल. डिसिजन? कसला डिसिजन? कुणाल काही न कळल्यावानी विचारतो. म्हणजे मला आणि तिला घटस्फोट घेता येईल. मला सांग, काय निर्णय आहे तुझा? आदित्य आता खूप चिडलेला असतो. अमृताची आत्ताची अवस्था बघता तो फक्त कुणालला हाताखालून काढायचा बाकी राहिलेला असतो. आणि आता कुणाल पुन्हा घाबरतो आणि तो आदित्यला म्हणतो, हे बघ आदित्य, माझंही अमृतावर खूप प्रेम आहे आणि कायमच राहील. पण त्या दिवशी नेमकी पप्पाला काय झालं मलाही माहीत नाही. त्यांनी अचानक अशा काय डिमांड ठेवल्या आणि त्यानंतर अमृताचे घरचे सर्व द्यायलाही तयार झाले, तरी पण त्यांना काय झालं माहीत नाही. त्यांनी मला रूममध्ये बोलवलं आणि हे लग्न करू नकोस असं म्हणाले आणि आत्ताच्या आत्ता माझ्या संग घरी चल, ते मला एवढंच म्हणाले. त्यावर मी त्यांना प्रश्न विचारले, नकारही दिला. त्यांना हेही सांगितलं की माझं अमृतावर किती प्रेम आहे, मला करायचंय तिच्याशी लग्न काही झालं तरी. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. मला त्यांनी त्यांची शपथ दिली, मी तीही मानत नव्हतो, ऐकत नव्हतो आणि लग्नाला उभा राहणार होतो तरीही. पण त्यांनी त्यांची गण काढून त्यांच्या डोक्याला लावली. आणि तू जर माझं काही ऐकलं नाही आणि लग्नाला उभा राहिलास तर मी आत्ताच्या आत्ता यातल्या सगळ्या गोळ्या माझ्या डोक्यात घालून आत्महत्या करतो असे म्हणाले. मला काहीच कळत नव्हतं रे, काय करावं ते त्यावेळी. आता तूच सांग आदित्य, मी काय करायला पाहिजे होतं? आता हे सगळं ऐकून आदित्य आणि अमृता एकदम शॉक होतात. त्यांना तर काहीच कळत नसतं काय बोलावं कुणाला. आदित्य, मी त्यांचं ऐकलं नसतं तर आत्ता ते नसते रे या जगात. ते खूप चिडले होते तेव्हा, त्यामुळे मला त्यांचं ऐकावंच लागलं आणि म्हणून मी त्यांच्या संग तिथून निघून गेलो. घरी गेल्यावरही मी त्यांना खूप वेळा प्रश्न केला की तुम्ही असे का वागलात, का लग्न मोडलं माझं? माझं खूप प्रेम आहे अमृतावर. मी काय उत्तर देऊ अमृताला आणि तिच्या घरच्यांना? पण बाबांनी मला काहीच सांगितलं नाही आणि घरी गेल्यावर त्यांची तब्येत अचानक खूप खराब झाली. त्यामुळे त्यानंतर मी या विषयावर त्यांच्याशी काहीच बोललो नाही. त्यांना बरं वाटलं की मी बोलून घेईल त्यांच्याशी. मलाही त्यांच्याकडून कारण जाणून घ्यायचं आहे. जितकी तुम्हाला आतुरता आहे ना काय झालं, तितकीच मलाही आहे. कारण माझं प्रेम आहे अमृतावर.
मनापासून, आणि मी नाही बघू शकत तिला असं दुसऱ्यासोबत. कुणाल बोलून मन मोकळं करतो. आणि आता हे सगळं ऐकून आदित्य डोक्यालाच हात मारून घेतो, कारण त्याला तर वाटलं होतं आज कुणालकडून सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण इथे तर वेगळीच काही कथा ऐकायला मिळत होती. आणि आता कुणाल अमृताजवळ येतो आणि तिचा हात हातात घेतो. सॉरी अमृता, खरंच सॉरी, पण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे गं, आणि मी ते कायम करत राहीन. त्यावेळी माझे हात बांधले होते गं, म्हणून मला काही करता नाही आलं. पण मी तुला शब्द देतो, बाबांची तब्येत ठीक झाली ना की मी त्यांच्याशी आपल्याबद्दल बोलतो आणि तुला कळवतो. मलाही तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. आता कुणालही खूप इमोशनल होतो आणि तोही तिच्याकडे बघून रडायला लागतो. आणि आता न राहून अमृता त्याला मिठी मारते. आणि आता तर आदित्यला काय बोलावं हेच कळत नाही आणि तो मेघनाकडे तोंड करतो. आता अमृता आणि कुणाल दोघेही शांत होतात. आदित्य कुणालला म्हणतो, मी थोडा वेळ बाहेर थांबतो, तुम्ही दोघं बोला. असं म्हणून आदित्य पार्किंगमध्ये जाऊन थांबतो. आता त्याला असं पार्किंगमध्ये जाताना बघून मेघनाही त्याच्या मागे जाते. आदित्य त्याच्या गाडीवर दोन्ही हात ठेवून आणि त्या हातांवर डोकं ठेवून खूप इमोशनल होऊन रडत असतो, कारण तो इतके दिवस अमृताशी खूप वाईट वागत आलेला असतो आणि आता त्याला त्याचाच पश्चाताप होत असतो. आता मेघना मागून येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, काय झालं आदित्य? तसा तो मागे वळून डायरेक्ट तिच्या गळ्यातच पडतो आणि ढसाढसा रडायला लागतो. आता तीही खूप भावनाविवश झालेली असते. तिलाही खूप वाईट वाटत असतं अमृताविषयी. थोड्याच वेळात अमृता आणि कुणाल त्यांना गाडीजवळ येताना दिसतात. तसं मेघना बाजूला जाऊन लपते. आता आदित्य आणि अमृता घरी जायला निघतात आणि त्यांच्या गाडीला जाताना बघून कुणाल कुत्सित हास्य करतो. आणि हे सगळं मेघना बाजूला उभं राहून बघत असते, कारण तिला तसं आदित्यनेच सांगितलेलं असतं की कुणालच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेव, मला त्याच्यावर विश्वास नाहीये. आणि ती आदित्यला फोन करून सगळं सांगते. खरंच कुणालच्या वडिलांनी त्याला धमकी दिल्यामुळे त्यांनी मोडलं असेल का लग्न अमृताशी? का काही वेगळंच कारण असेल? काय शिजत असेल डोक्यात कुणालच्या आणि त्याच्या बाबांच्या? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. आता पुढे नक्की कोणाची लव्ह स्टोरी पूर्ण होईल? आदित्य मेघना, कुणाल अमृता की अमृता विशाल? आता तुम्हीच बघा कसे लव्ह ट्रायंगल तयार झालेले आहेत. आदित्य, मेघना आणि अमृता, की दुसरा लव्ह ट्रायंगल असा असेल कुणाल, अमृता आणि विशाल? कमेंट करून नक्की सांगा. आणि कथेतील नवीन टर्न अँड ट्विस्ट बघायला विसरू नका. प्रेमासाठी काही पण भाग 10 आणि त्यापुढील सर्व एपिसोड लवकरच घेऊन येत आहोत. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करा नक्की, कारण की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, कथेला लाईकही करत नाही. मग मला असं वाटतं की 2-3 भागातच स्टोरी कंप्लीट करून टाकावी, नको ते ट्विस्ट अँड टर्न. कारण की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं, छान छान कमेंट्स केल्या आणि लाईकही केलं, तर मग मला ट्विस्ट अँड टर्न टाकायला मजा येईल ना. तर प्लीज कथेला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.